काय ग? सर 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 तुम्ही झोपलाय का सर? दिसतोय का? नो सर. मग काहीतरी बोलतेस. सर सर ऐका ना. काय ग? सर एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय सर. काय झालं मॅडी? सर आपल्याकडचे सगळे पेस्ट्री संपून गेले. प्रॉब्लेम काय आहे मॅडी? चांगली गोष्ट आहे, तर क्वांटिटी वाढवायला पाहिजे याचा अर्थ आपल्याला. पण सर मला एकही पेस्ट्री राहिली नाही ना खायला. आणि सर गुलाबजाम पेस्ट्री खाल्ल्याशिवाय मला रात्री झोपच लागत नाही सर. मॅडी, आपल्या बॅक फ्रीज मध्ये तू एक पेस्ट्री लपवून ठेवतेस ना, ती चेक केलीस का? येस सर, यू आर राईट, यू आर जीनियस सर. आय नो मॅडी. मी विसरूनच गेले होते ते. थँक्यू सर. हे मॅडी 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 जरा ऐक. येस सर. हे बघ, मला बरं वाटत नाहीये, रेस्टॉरंट जरा लवकर बंद करावं लागेल. सर काय झालं सर तुम्हाला सर? काय कळत नाही ग, असं कणकण वाटते, डोकं दुखतंय, जरा कसं तरी होतंय. ओ गॉड सर. नाही हे बग, सगळ्या स्टाफला घरी जायला सांग आणि इकडे कोणी माझ्याजवळ येऊ नका म्हणा. नो सर. सर तुम्हाला बरं वाटत नाहीये ना सर? मी पण आज घरी नाही जात. बिग मॉस्किटोज बरोबर मी पण इथेच राहते सर. नो प्रॉब्लेम. सर चला आपण डॉक्टरांकडे जाऊ. चला सर चला. अजिबात नाही, एक सेकंद इथे थांबू नकोस. जा बरं तू इथून जा. सर सर काय झालं? ताप आला का तुम्हाला? बघू. लांब राहा माझ्यापासून. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? चला घरी जा सगळे. सर एक शब्द बोललीस ते आता सरळ घरी पळायचं. आणि हो मॅडी, विश्वास, यातलं काहीही तुम्ही आसावरीला सांगणार नाही आहात. प्रॉमिस करा मला. हो सर, पण मॅमला तर कळवावं लागेल ना. आधीच तुम्ही रात्रभर इथे एकटं राहताय. मुकटाने प्रॉमिस कर. मॅडी तू पण तोंडानी बोल. तुम्हीच म्हणाल ना एकही शब्द बोलू नकोस म्हणून. प्रॉमिस मी. ओके सर, प्रॉमिस सर. जा जा. आसावरी. आई थांबा ना, मी बघते. आसावरी मॅम कुठे? असं मॅडीताई, अहो एवढ्या रात्रीच्या कशा आलात? काय झालं? बरं आहात ना? हो मॅम. काय झालं? मला ना तुम्हाला काही हवंय का? खायला हवंय का? काही काय आणून देऊ करून सांगा. मला ना तुमच्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचंय. हो का? सांगा ना, काय सांगायचंय? कोण? पण मी ती नाही सांगू शकते मॅम तुम्हाला. मॅडी, तू इथपर्यंत एवढ्या घाई गडबडीत काहीतरी सांगायला आली आहेस ना, मग? पण मी कोणाला तरी प्रॉमिस केलं शुभ्रा की मी नाही सांगणार म्हणून. अगं बाई, हो का? मग नका सांगू बाई, कारण काय आहे ना, उगीच तुम्ही कोणाला तरी दिलेलं वचन नको ना मोडायला. मॅम मॅम प्लीज तुम्ही गेस करा ना प्लीज. हे मस्त आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात गोधडी शिवताना अशा बायका गाणी गायच्या, भेंड्या खेळायच्या, तसं आपण डमशेर आर्ट्स खेळूया. ओके ओके ठीक आहे ठीक आहे.
बघितलं सासावरी, तुला दुखवलं त्याची शिक्षा मला मिळते. ओके मी दाखवते. हा रेडी. हा म्हणजे असं पाय आपटत चाललेत का ते सैनिक? नो नो मॅम. मॅम प्लीज तुम्ही गेस करा ना. तुम्ही कसं सांगू मी तुम्हाला. अभिजित सर कसं सांगू. अभि म्हणजे नाही माहिती, जीत म्हणजे विनिंग. येस कळलं कळलं. प्लीज मॅम नीट बघा. प्लीज प्लीज शुभ्रा. क्रिकेट. 6. खेळतायत का सगळे? ओ गॉड मी कसं सांगू. ओके हे पण विसरून जा विसरून जा विसरून जा. मी काहीतरी सिंपल दाखवते. ओके असे आपण बसलोय. पत्ते पत्ते खेळतोय. मग एक्का. नो. हुकूम का? नो. मॅडी काय म्हणजे कुठल्या गेम संदर्भात आहे का? नो मी कसं सांगू तुम्हाला. ओ गॉड प्लीज सेव मी प्लीज सेव. अभिजित सर आजारी पडले. पडले. येस येस. ओके. हा मला कळलं मॅडीताई. कळलं. थँक गॉड. हो मला कळलं. मागच्या वर्षी आमचे बाबा असे स्कूटरवरनं जात होते आणि ते पडले. ते सांगायचं ना तुम्हाला. ओ गॉड. बरं मी कसं सांगू तुम्हाला आता. ओ गॉड. सावकाश. विसरून जा आधीचं सगळं विसरून जा. हे पण विसरायचं का? बर. ओके ओके मॅम. मी आता अजून सिंपल करून दाखवते. ओके प्लीज मॅम गेस करा. प्लीज प्लीज मॅम. हा ओके टोपी. मॅडीताई मी खरं सांगू का तुम्हाला, खरंच काही कळत नाही तुम्ही काय सांगताय ते. खूप महत्वाचं आहे का सांगणं? येस मॅम तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे मॅम. अहो मग सांगून टाका ना सरळ जे काय आहे ते. मॅम कुणाला दिलेलं प्रॉमिस मोडल्यावर काय होतं तुम्हाला माहितीये ना. मी अजून चांगली ऍक्टिंग करून दाखवते. तुम्ही प्लीज नीट बघा आणि प्लीज गेस करा मॅम. प्लीज प्लीज. ओके अगो बाई. अहो मॅडीताई अहो काय झालं तुम्हाला? तुमच्या पोटात वगैरे दुखतंय का? काय झालं? नो मॅम मी ऍक्टिंग करून दाखवते मॅम. मॅम प्लीज ओळखा. आता एकदम सिंपल करून दाखवते मॅम. प्लीज प्लीज. असावरी असावरी असावरी. हे आजारी आहेत. येस मॅम. असे कोचावर पडलेत का? मॅम ताप आलाय. तुम्हाला सगळ्यांना ओरडले, तुम्हाला बाहेर काढून टाकलं, अभिज किचन बंद करून टाकलंय. मला 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 गेलंच पाहिजे अभिज किचन मध्ये. मला गेलं पाहिजे.
नाही, मला गेलं पाहिजे, यांच्याकडे गेलं पाहिजे. मॅम प्लीज टेक केअर मॅम. अहो अगं बाई, अहो बघू, तापाने फणफणलाय तुम्ही. हे काय घेऊन बसलाय? थांबा 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 थांबा. काय हे, काय अवस्था करून घेतली ती स्वतःची. माझ्यापासून दूर जायचं होतं तुम्हाला, स्वावलंबी बनायला निघाला होतात. एकट्याने राहायचं होतं तर असावरी नावाचा जप का चाललाय आता तुमचा? अडलंय ना माझ्याशिवाय शेवटी. मला माहितीये तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं आणि अशी अवस्था करून घेतली कारण तुम्हाला मला त्रास द्यायचा होता. की ताप आलाय तुम्हाला, कसा चेहरा झालाय तुमचा. घाबरू नका, आले मी काळजी घेणार आहे तुमची. आले मी तुमच्या जवळ. मी पटकन तुमच्यासाठी ते छान गरम गरम काढा करून आणते. आले पटकन आले मी. अहो 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 उठता का? नाही नको. आणि तूही माझ्या जवळ येऊ नकोस. तुला ताप येईल. मला काही होणार नाहीये आणि मी तुम्हाला काही होऊन देणार नाहीये. हे बघा, मी पाय असे घेऊ का तुमचे? सावकाश 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 सावकाश. हा हे घ्या. हा घ्या, हे घ्या. थोडं घ्या, थोडं घ्या. थोडं घ्या. हा अगं मी भासलं का? बघू थांबा. हा घ्या, सावकाश घ्या. हा सावकाश घ्या. नाही असं नका करू. आपल्याला संपायला पाहिजे ना सगळं. बरं व्हायचं आहे ना. घ्या बरं.
नशीब ताप उतरलाय देवा. एवढा त्रास होत होता तुम्हाला, तरी मला कळू नये असं वाटत होतं ना तुम्हाला. मला सांगू नको असं सांगितलं ना तुम्ही मॅडीताईंना. आपल्याला जेव्हा त्रास होत असतो तेव्हा आपलं माणूस आपल्या जवळ असावं असं वाटतं कोणालाही. आणि तुम्ही मात्र मला कळून नाही याची सोय केलीत ना. का असं केलं? इतकी नकोशी झाली का तुम्हाला मी? काय झालंय नक्की? काय बिनसलंय? मला खरंच नाही कळत आहे हो. आपल्या दोघांमध्ये एवढं अंतर कधीच नव्हतं. एक होतो आपण. तुम्ही म्हणायचात ना नेहमी, मी तुमचा श्वास आहे आणि तुम्ही माझा जीव आहात. मग त्या जीवाला श्वासाशिवाय राहायचंय का? ठीक आहे, तुमचा हट्ट आहे ना, तर मग मी सुद्धा हट्टी आहे. नाही येणार मी तुमच्या आयुष्यात. नाही सहन करावा लागणार तुम्हाला माझा त्रास. मॅम, सरांची तब्येत बरी आहे ना आता? हो, ठीक आहे ना. ते ताप उतरलाय, त्यांना झोप लागली आहे. त्यांची काळजी घ्या विश्वास. त्यांना लगेच कामाला लागू देऊ नकोस. येते मी. मॅम प्लीज सरांना जाग येईपर्यंत थांबा ना. नाही नको. मॅम पण सरांनी विचारलं तर? नाही विचारणार. खरं तर मी इथे येऊ नये हीच त्यांची इच्छा होती, पण मला कळलं म्हणून मी आले. माझ्या नसल्याने जर त्यांना आनंद होणार असेल तर? मॅडम तसं नाहीये, पण नसेलही कदाचित. पण हे सगळे निर्णय त्यांचे आहेत विश्वास. आणि त्यांची बायको म्हणून मला त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. काळजी घे त्यांची. येते मी. मॅम विश्वास,